लंडनमधील वेस्टवूड बॅली अँड कंपनीनं 1890 पूर्वी हा पूल उभा केला होता। या पुलाच्या उभारणीनंतरच शिरोली गावाला पुलाची शिरोली अशी नवीन ओळख मिळाली। शिरोलीबरोबरच राष्ट्रीय महामार्गाला कोल्हापूरसोबत जोडणारा हा पूल त्या काळी खूप महत्त्वाचा होता। या पुलामुळे वस्तू, माल आणि यंत्रसामग्री यांची नदीपात्रावरून दळणवळणाची सोय झाली होती। यासाठी तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लंडन इथल्या प्रसिद्ध वेस्टवूड बॅली अँड कंपनीला पूल उभारण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं। नदीपात्रात 7 दगडी पिलर बांधून त्यावर हा लोखंडी पूल उभारण्यात आला होता। सुमारे 1.5 ते 2,000 मेट्रिक टन लोखंड या पुलासाठी वापरण्यात आल्याचा अंदाज आहे। पुलाची वाहतूक क्षमता आणि किती वर्षांसाठीचा वापर हे निश्चित करूनच त्याची उभारणी झाली। 100 वर्ष कोल्हापूरकरांना अविरत सेवा दिल्यानंतर 30 वर्षांपूर्वी या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती। त्यानंतर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात या लोखंडी पुलाच्या पूर्वेस नवा पूल बांधण्यात आला। त्यामुळे लोखंडी पुलावरील वाहतूक आपोआप बंद करण्यात आली होती। असा हा ऐतिहासिक पूल आता मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरण कामामुळे इतिहास जमा झालाय।